तुला जास्त झाले काय असे म्हणून आरोपींनी दोघा पती पत्नीला शिवीगाळ करून दगड व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ही घटना राहुरी तालुक्यातील पिंपरी वळण येथे दिनांक 26 एप्रिल रोजी रात्रीच्या दरम्यान घडली. नंदा वसंत जाधव वय 50 वर्ष ह्या राहुरी तालुक्यातील पिंपरी वळण येथे राहत असून आदित्य बाबासाहेब डमाळे हा त्याच्या कुटुंबासह राहव्यास आहे. जाधव यांच्या राहत्या घरासमोरून गावात येणे जाणे करिता रस्ता आहे. दिनांक 26 एप्रिल 2026 रोजी रात्री 10 दरम्यान जाधव यांची नातवंडे घरासमोर पटांगणात खेळत होती. त्याच वेळी आदित्य डमाळे हा रस्त्यावरून भरधाव वेगात डंपर घेऊन गेला. तेव्हा वसंत जाधव यांना डंपर नातवंडांच्या अंगावरून जातो की काय असे वाटल्याने त्यांनी दगड हातात घेऊन आदित्य डमाळे यास ओरडून बोलले. तेव्हा तो तिथून डंपर घेऊन निघून गेला. त्यानंतर रात्री 10:30 दरम्यान आरोपी वसंत जाधव यांच्या घरासमोर आले व म्हणाले की तुला जास्त झाले काय असे म्हणून आरोपींनी नंदा जाधव व वसंत जाधव या पती पत्नीला शिवीगाळ करून दगड व लाथाबुक्क्याने मारहाण केली. तसेच घरासमोरच्या सामानाची तोडफोड करून नुकसान केले. तसेच तुम्ही नीट राहा नाही तर तुम्हाला एका एकाने चाकूने कापून टाकीन अशी धमकी दिली. नंदा वसंत जाधव यांच्या फिर्यादीवरून आरोपी आदित्य बाबासाहेब डमाळे, शुभम बाबासाहेब डमाळे, सार्थक बाबासाहेब डमाळे, नानासाहेब डबाळे सर्व राहणार पिंपरी वळण तालुका राहुरी यांच्यावर शिवीगाळ, मारहाण व धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. सतीश फुलसौंदर सह राजेंद्र मसे, MS न्यूज 15 राहुरी. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.